हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. सध्या लग्नाचं सीझन सुरू आहे आणि लग्नाचं सीझन म्हटलं की नऊवारी तसेच अनेक भरदार साडी आपण घालत असतो, वेअर करत असतो. आणि भरदार साडीसोबतच दागदागिने आणि हातामध्ये बांगड्या याच्याशिवाय आपल्या साडीला, आपल्या लूकला शोभा येत नाही. हातामध्ये बांगड्या नसतील तर आपला साडी घातल्यानंतर किंवा ड्रेस घातल्यानंतरही बांगड्या जर आपल्या हातात असेल लग्न विवाह सोहळ्यामध्ये तर आपला लूक हा परफेक्ट होतो. परंतु बांगड्या जर हातात नसेल तर आपला लूक हा आपल्याला परफेक्ट दिसतच नाही आणि काहीतरी कमीच जाणवते. म्हणून भरदार साडीवरती दागदागिने आणि बांगड्या याच्याशिवाय साडीची शोभा नाही. तर मग भरदार साडीवरती लग्नामध्ये किंवा रिसेप्शनमध्ये किंवा कुठल्याही प्रोग्राममध्ये तुम्ही अशा प्रकारचे सोनचाफा मोत्यांचे कडे नक्कीच वापरू शकता. सोनचाफा मोत्याचे कडे हे अगदी सुंदर आकर्षक दिसतात आणि म्हणून सोनचाफा मोत्याचे कडे हे याचेच डिझाईन आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याकरिता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही माझ्या सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोनचाफा मोत्याचे कडे हे अगदीच आकर्षक आणि खूप सुंदर दिसतात. हे कडे तुम्ही सिंगल देखील घालू शकता. अशा प्रकारचे कडे सिंगल तुम्ही ड्रेसवरती, पातळवरती, नऊवारीवरती तसेच तुम्ही साडीवरती, पैठणी साडी असेल की कुठल्याही साडीवरती तुम्ही अशा प्रकारचे सोनचाफा मोती बँगल्स वापरू शकता. हे कडे खूप सुंदर दिसतात. स्पेशली तुम्ही या कड्यांच्या हे कडे मध्ये घालून बाजूला तुम्ही तुमच्या साडीवर मॅचिंग असे बांगड्या देखील सेट तयार करू शकता किंवा एक सिंगल तुम्हाला आवडत असेल तर सिंगल कडे तुम्ही घालू शकता. सिंगल कडे खूप सुंदर दिसतात. ज्यांना कुणाला खूप जास्त हातभर बांगड्या आवडत नाही त्यांनी अशा प्रकारचे सोनचाफा मोत्याचे सिंगल कडे नक्कीच वापरावे. लग्नविवाहामध्ये नवरीच्या चुड्यामध्ये नक्कीच अशा प्रकारचे मोत्यांची डिझाईन तुम्ही वापरू शकता. हे कडे तुम्ही बांगड्यांमध्ये, हिरव्या चुड्यामध्ये वापरू शकता. खूप सुंदर दिसतात. पांढरे मोती आणि त्यामध्ये असलेले लाल हिरवे स्टोन हे खूप आकर्षक दिसतात आणि आपल्या हाताला त्या बांगड्या खूप सुटसुटीत दिसतात आणि शोभून दिसतात. अशा प्रकारचे डिझाईन देखील आता मार्केटमध्ये खूप चालत आहे. हे डिझाईन्स फ्लोरल टाईप डिझाईन खूप सुंदर दिसतात. सिंगल देखील घालू शकता आणि बांगड्यांच्या मध्ये सेट देखील तुम्ही अशा पद्धतीच्या बांगड्या घेऊन तयार करू शकता. सिंगल अँकलेटसारखं तुम्ही हे वापरू शकता. सिंगल कडे ज्यांना जास्त भरगदाट आवडत नाही त्यांनी असे सिंगल कडे नक्की वापरावे. तसेच असे सिंगल कडे तुम्ही ड्रेसवरती देखील घालू शकता. नुसतं तुम्ही रिसेप्शनला आपण फंक्शनल साडी घालतो, डिझायनर साडी घालतो, डिझायनर साड्यावरती काचेच्या बांगड्या आपण वापरत नाही. मग तशा वेळेस असे कडे तुम्ही वापरा. तुम्हाला खूप जण विचारतील की तुम्ही कडे कुठून घेतले, खूप सुंदर दिसतात. या कड्यांमध्ये वेगवेगळे प्रकारची डिझाईन आहे. मोर डिझाईन आहे, फ्लोरल डिझाईन आहे. यामध्ये असलेले मोती खूप आकर्षक दिसतात आणि यामध्ये लावलेले स्टोन देखील खूप सुंदर दिसतात. त्याच्यामुळे या सोनचाफा बांगडी खूप सुंदर दिसते. तर तुम्ही या पद्धतीचे, ज्यांना ब्रॉड बांगड्या आवडतात त्यांनी ब्रॉड या पद्धतीचे बांगड्या तुम्ही वापरू शकता. तुम्ही एक कडा देखील वापरू शकता किंवा यामध्ये बांगड्यांचा सेट देखील तुम्ही तयार करू शकता. मोत्यांच्या बांगड्या म्हटलं की आपला मराठी लूक एकदम परफेक्ट होतं. मोत्यांच्या बांगड्यांवर सोबतच मोत्याची नथ आपण घातली की खूप सुंदर लूक दिसते. ज्यांना सिंपल आणि सोबर असं आवडते त्यांनी अशा प्रकारच्या सिंगल बांगडी जी आहे मोत्याची वेअर करावी. ही बांगडी खूप सुंदर दिसतात. यामध्ये असलेली मीनाकरी आणि मोती याच्यामुळे याची शोभा अजूनच वाढते. तर अशा पद्धतीचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बांगड्या चूज करा. व्हिडिओ आवडल्यास आणि बांगड्यांची डिझाईन आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.